श्री वेंकटेश्वर स्वामी बालाजी टेम्पल। आज आपण फुल डिटेल्समध्ये एक्सप्लोर करणार आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुमला पर्वतमधील तिरुपती बालाजी मंदिर। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला येताना तुम्हाला TTD कडून ऑनलाईन स्पेशल एंट्री दर्शन घेणे गरजेचे आहे। त्याची प्रोसेस मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो। पहिला मी तुम्हाला तिरुपती ते तिरुमलाला कसे पायी जायचे सांगतो। पहिला अलिपिली मार्ग आणि दुसरा श्रीवारी मेट्टू। त्यानंतर आपण दर्शन कसे करावे, दर्शनाची स्थिती जाणून आणि व्हिडिओच्या लास्टला तिरुमलामधील 6 ठिकाणे कोणती आणि कसे जायचे हे सांगतो। फायनली आम्ही तिरुपतीमध्ये आता पोहोचलेलो आहे। तिरुपती स्टेशन आणि तिथून तुम्ही 1 नंबर गेट या फ्लायओव्हर वरून श्री विष्णू निवासम कॉम्प्लेक्स मध्ये येऊ शकता। हे आहे तिरुपतीमधील विष्णू निवासम गेस्ट हाऊस। सिक्युरिटी चेकिंग करून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता। आतमध्ये गेल्या डाव्या साईडला तुम्हाला अकोमोडेशनसाठी लाईन दिसून जाईल। रूम घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे। तुम्हाला इथे 350 रुपये ते 500 रुपयेपर्यंत रूम मिळून जाईल। विष्णू निवासम गेस्ट हाऊसच्या दारामध्ये तुम्हाला तिरुमलाला जाण्यासाठी बस भेटून जाईल। हा आहे बस स्टॉप। येथे AC बस मिळते 110 रुपयाला, म्हणजे 110 रुपीज। रेग्युलर बस तुम्हाला मिळून जाईल पर पर्सन 90 रुपीज, म्हणजे की 90 रुपये। या सर्व बसेस APS RTC कडून चालवल्या जातात। जर तुम्ही सर्वदर्शन टोकन जर घेणार असाल तर रात्री 2 ते सकाळी 7 या वेळेत 15,000 तिकीट इथून डिस्ट्रीब्यूट होतात। त्यासाठी तुम्हाला रात्री 10 वाजल्यापासूनच लाईनला उभे राहणे गरजेचे आहे, म्हणजे की तुम्हाला तिकीट मिळून जाईल। सर्वदर्शन टोकन घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे। आधार कार्ड असल्याशिवाय तुम्हाला सर्वदर्शन टोकन दिले जात नाही। त्यामुळे आधार कार्ड असणे आणि मोबाईल नंबर जवळ असणे गरजेचे आहे। टोकन कुठेपर्यंत आणि किती शिल्लक आहेत हे तुम्ही ह्या स्क्रीनवरती बघू शकता। हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग। चला तर मग आपण अलिपिरी पॉइंट पासून चालत कसे जायचे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ। हा आहे अलिपिरी चौक। ते पण येण्यासाठी तुम्हाला बस आणि ऑटो मिळते। मेन कमानीच्या साईडला जी ब्लू कमान दिसते तिथून पायी जाण्यासाठी मार्ग आहे, आणि इथून ह्या कमानीतून गेलात तर तुम्ही बाय कार तिरुमलाला जाऊ शकता। तर आपण सर्वात पहिल्यांदा तिरुमलाला पायी कसे जायचे, म्हणजे की फुटपाथने कसे जायचे हे जाणून घेऊ। अलिपिली मार्ग जिथून चालू होतो त्याच्या डाव्या साईडला आपल्याला लगेज काउंटर असा दिसून जाईल। हे फ्री लगेज काउंटर आहे। इथे बॅग दिल्यावरती तुमची बॅग तुम्हाला अलिपिली मार्ग जिथे संपतो तिथे मिळते। लगेज काउंटरच्या उजव्या साईडला तुम्हाला असा टनल, म्हणजे की बोगदा खालून जाण्यासाठी दिसून जाईल। इथूनच तुमचे तिरुमलाला जाण्यासाठी, म्हणजे की पायी जाण्यासाठी सुरुवात होते। जेथून पायऱ्या चालू होतात तिथे लोक पहिल्यांदा नारळ चढवतात आणि कापूर सुद्धा लावतात आणि देवाला प्रणाम करतात, आणि इथूनच आपली जर्नी चालू होते। येथे लोक आपल्या परीने पूजा करतात आणि इथूनच आपली जर्नी चालू करतात। स्टार्ट केल्यानंतर तुम्ही राजागोपुरम मधून येता। हे आहे राजागोपुरम आणि इथे खूप गारवा आहे। त्याच्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता श्री वेंकटेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे। अलिपिली मार्गमधून जाण्यासाठी तुम्हाला 3500 पायऱ्या चढाव्या लागतात आणि याचे अंतर आहे 9 किलोमीटर, म्हणजे तुम्हाला 5 ते 6 तास लागतात। शक्यतो सकाळी मॉर्निंगलाच तुम्ही जर्नी तुमची चालू करू शकता। अलिपिली मार्ग हा सकाळी 4 वाजता चालू होतो। भक्त लोक आपण जसा नवस बोलला आहे तसे 11 किंवा 22 पायऱ्या गुडघ्यावरती चालतात। हा आहे श्रीवारी मेट्टू। इथून 2388 पायऱ्या आहेत। याची लांबी 2.3 किलोमीटर आहे। इथून तुम्हाला जाण्यासाठी किमान 3 तास लागतात। तुम्हाला वाटेमध्ये सर्व ॲनिमल्स दिसतात। तुम्ही बघू शकताय आम्हाला इथे खूप डेअर दिसले होते, त्यांना मी हात पण लावू शकत होतो। श्रद्धाळू लोक प्रत्येक पायरीवरती असे दिवे लावतात। हे आहे TTDचे हॉस्पिटल। इथे तुम्ही फ्री चेकअप करू शकता। वॉकिंग करत आल्यावरती तुम्हाला दिव्य दर्शन टोकन मिळून जाते, म्हणजे की दर्शन पास। हे आहे फ्री लगेज काउंटर।
ज्या तुम्ही बॅग्स पहिल्यांदा अलिपिरी मार्गवरती दिल्या त्या बॅग्स तुम्हाला इथे फ्रीमध्ये मिळून जातात। आता आपण बाय कार कसे जायचे हे जाणून घेऊ। हा आहे अलिपिरी मार्गवरचा चेक पॉइंट। सर्वप्रथम तुमच्या इथे बॅग चेक केल्या जातात। तिरुमलामध्ये प्लास्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही वरती प्लास्टिकची पाणी बॉटल घेऊन जाऊ शकत नाही, आणखी कोणतीही प्लास्टिक बॅग वरती घेऊन जाऊ शकत नाही। तिरुमलाला जाताना तुम्ही असा घाट व्ह्यू बघू शकता, उंच उंच डोंगर आणि हिरवीगार झाडे। आम्ही तिरुमला जाताना APSRTCची AC बस घेतली होती। याचे 1 सीट चार्जेस आहेत 120 रुपीज। हा आहे तिरुमलामधील तिरुपती बालाजी यांचा सेल्फी पॉइंट। सेल्फी पॉइंटच्या उजव्या बाजूला गेल्यावरती तुम्हाला फ्री दर्शनासाठी रांग दिसेल। तिथून तुम्ही फ्री दर्शन श्री व्यंकटेश्वर स्वामी तिरुपती बालाजी यांचे फ्री दर्शन करू शकता। हा आहे बालाजी मंदिरच्या बाहेरचा व्ह्यू। ह्या अशा गार्डन वॉलवरती तुम्हाला पेंटिंग दिसून जातील। हा आहे तिरुमलामधील मेन चौक। याच्या समोर चालत गेल्यानंतर तुम्हाला CRO ऑफिस म्हणजे रूम बुकिंगसाठी तुम्हाला दिसून जाते। इथे आल्यानंतर तुमची रूम बुक होते। हा आहे CRO ऑफिसच्या बाहेरचा व्ह्यू। इथे सर्व ठिकाणी छोटी छोटी दुकाने आहेत। इथे तुम्हाला छोट्या मोठ्या वस्तू मिळतात। आता आपण CRO ऑफिसमध्ये जाऊ। हा आहे CRO ऑफिसमधील व्ह्यू। इथे तुम्ही APR काउंटर जो दिसतो तिथे जर ऑनलाईन बुकिंग रूम असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता। रूम मिळाल्यानंतर तुम्ही जो बारकोड आहे तो स्कॅन करून तुमचे गेस्ट हाऊस कुठे आहे जाणून घेऊ शकता। इथे दिवसाला 15,000 रूमचा कोटा असतो। स्क्रीनवरती तुम्हाला जे टोकन दिले आहे ते टोकन नंबर दाखवतात। CRO ऑफिसच्या बाहेर सुट्टीप्रमाणे गर्दीही असतेच। रूम घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। आम्हाला रूम मिळाली। आता आम्ही कल्याणकट्ट्याला जाणार आहे। CRO ऑफिसच्या उजव्या बाजूने आल्यानंतर तुम्ही कल्याणकट्ट्यावरती येऊ शकता। हे आहे तिरुपती बालाजी मंदिर आणि हे आहे कल्याणकट्टा। जर तुम्हाला केस कापायचे असतील तर येथे तुम्ही येऊ शकता। आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा बोर्ड दिसतो। इथे 35 रुपये घेतात आणि 25 ग्रॅम साबण टूथ पावडर 7 ग्रॅम देतात। हे आहे टोकन। टोकन सोबत तुम्हाला ब्लेड सुद्धा देतात। आता आपण ते ब्लेड आणि टोकन घेऊन कुठे आहे आपला नंबर हे बघूयात। तर तिकडे आहे आपला नंबर। चला तर मग आपण त्या हॉलमध्ये जाऊ। मित्र हो, तुम्ही बघू शकताय हॉल नंबर 1 आणि 6 नंबर टेबलला आपण जायचे आहे। माझ्या समोरच 6 नंबर टेबल आहे। मी आता इथेच केस कापणार आहे। केस कापल्यानंतर स्वामी पुष्करणीमध्ये मी आंघोळ करण्यासाठी आलो आहे। इथे सर्व लोक आंघोळ करण्यासाठी येतात। हा कुंड तिरुपती मंदिराच्या डाव्या बाजूला आहे। येथे आंघोळ करूनच श्री व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी लोक जातात। तर मी तुम्हाला स्वामी पुष्करणी कुंड दाखवतो। हा आहे स्वामी पुष्करणी कुंड याचा व्ह्यू। हा कुंड तिरुपती बालाजी मंदिराच्या करेक्ट डाव्या बाजूला आहे। हे मंदिर आहे श्री वरहस्वामी टेम्पल। श्री वरहस्वामी टेम्पलच्या साईडलाच वरहस्वामी गेस्ट हाऊस आहे। इथे तुम्ही लॉकर रूम घेऊ शकता आणि वरहस्वामी गेस्ट हाऊसच्या साईडला मेन अन्नप्रसादम केंद्र आहे। इथे तुम्ही भोजनासाठी येऊ शकता। याची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असते आणि सायंकाळी 5 ते रात्री 10:30 असते। आता मी दर्शनासाठी जाणार आहे। जर तुमच्याकडे स्पेशल एंट्री दर्शन पास असेल तर इथून तुम्ही स्पेशल एंट्री दर्शनासाठी जाऊ शकता। हे करेक्ट तिरुपती सेल्फी पॉइंटच्या अपोजिट साईडला आहे। श्री अंजनेय स्वामी टेम्पलच्या समोर येऊन लोक तिरुपती बालाजी महाराज यांना आपल्या आपल्या परीने
नारळ वाढवत असतात. येथे एक दिवा 40 रुपयाला मिळतो आणि उदबत्ती, कापूर, नारळ आपल्याला 30 रुपयाला मिळतो. सर्व भक्त लोक आपल्या आपल्या परीने इथे येऊन पूजा करत असतात. दर सॅटर्डेला इथे श्री व्यंकटेश्वर स्वामी यांची पालखी असते. तुम्हाला मी आत्ता तिरुपती हे नाव कसे पडले हे सांगतो. तिरू म्हणजे लक्ष्मी आणि पती म्हणजे लक्ष्मीचे पती, म्हणून तिरुपती असे नाव पडले. आणि बालाजी म्हणजे जेव्हा मथुरेच्या कारागृहात भगवंतांचा जन्म झाला तेव्हा ते प्रथम चतुर्भुज रूपामध्ये देवकी आणि वसुंधरा यांच्यासमोर प्रकट झाले. तेच हे भगवंतांचे बालस्वरूप, म्हणून यांना बालाजी असे म्हणले जाते. असे म्हणतात की श्री व्यंकटेश्वर स्वामी यांनी कुबेरकडून विवाहासाठी कर्ज घेतले होते आणि वचन दिले होते की कलियुग एंडपर्यंत हे कर्ज पूर्ण उतारेन. आता आपण अन्नप्रसादम केंद्रामध्ये आलो आहे. तिरुपतीमध्ये असे 2 ते 3 अन्नप्रसादम केंद्र आहेत. येथे दिवसाला 15 ते 20,000 लोक भोजनासाठी येतात. याची टायमिंग आहे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते रात्री 10:30 पर्यंत. ही आहे तिरुमलामधील फ्री बस. आता आपण वरहस्वामी गेस्ट हाऊसच्या दारामध्ये आलो आहे. पहिल्यांदा आपण CRO ऑफिसला गेलो होतो. तिथे आपल्याला रूम नंबर आणि रूमचा टोकन मिळाले, म्हणून आपण वरहस्वामी गेस्ट हाऊसला आलो आहे. हे आहे आतमधील व्ह्यू. इथे एक लिफ्ट पण आहे आणि हे 3 मजली गेस्ट हाऊस आहे. इथे टोटल 200 रूम आहेत. माझ्या रूमचा नंबर आहे 203. ही आहे 100 रुपयाची रूम. इथे तुम्ही बघू शकताय, इथे एक फॅन, एक चेअर आणि इथे थोडासा एक टेबल. इथे एक तुम्हाला वॉश बेसिन, मिरर दिला आहे. हे आहे टॉयलेट. टॉयलेट पण पूर्ण क्लीन आहे. ही मी फक्त 100 रुपयाला रूम घेतली आहे आणि इथे गरम पाण्याचा गिझर पण तिने दिला आहे. अशा या पूर्ण सगळ्या सुविधा तुम्हाला ह्या रूममध्ये मिळून जातात. रूम तुम्हाला 24 ते 48 तासासाठी मिळते. याचा बुकिंग रिफंड तुम्हाला 24 तासामध्ये मिळतो. आम्ही स्पेशल रिझर्वेशनाने आलो होतो. आम्हाला 4 ते 4.5 तास लागले आणि रात्री 11:30 वाजता आमचे दर्शन झाले. गोविंदा. आता तुम्हाला लड्डू काउंटर दाखवतो. एक्झिटवरून आल्यावरती तुम्हाला इकडे लड्डू काउंटर दिसतोय. मंदिराच्या डाव्या बाजूने गेल्यावरती तुम्हाला लड्डू काउंटर बिल्डिंग मिळेल. 2 मजली लड्डू काउंटरची बिल्डिंग आहे. इथे तुम्ही प्राइस चार्ट बघू शकता. स्मॉल लड्डूची किंमत आहे 50 रुपये आणि बिग लड्डू आहे तो 100 रुपये. हा आहे स्मॉल लड्डू. मी आता तुम्हाला तिरुमला ते तिरुपती कसे जायचे हे सांगतो. हे सगळं एसीचं बस स्टँड आहे. असं एसीच्या बस. हे इथं तिरुपती मंदिर गेस्ट हाऊस. वरहस्वामी त्यांनी आलो बघा तिकडून, त्या साईडचं एक गेस्ट हाऊस आहे. आणि इथून वरती गेल्यावर पण तुम्हाला तिरुपतीचं एंट्री मिळू शकते. हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथे बस आहेत आणि इथं तुम्हाला येऊन अशा ठिकाणी तुम्हाला बस तिकीट मिळतं. 110 रुपये एसीचं तिकीट आहे आणि नॉन एसी 90 रुपये तिकीट आहे. हे बस स्टँड आहे असं मागच्या साईडला. हा जो मार्ग दिसतोय तो आता माझ्या गेस्ट हाऊसपासून आलेला आहे आणि हे इथं गेट जे दिसतंय ते तुम्हाला इथून तिरुपती मंदिरात दर्शन इथून मिळू शकतं. ही आहे इलेक्ट्रिक AC बस. ही APSRTC कडून चालवली जाते. तिरुमला ते तिरुपती जाताना तुम्हाला वाटेमध्ये असे छोटे मोठे मंदिर दिसत जातात. हा पॉइंट श्रीवारी मेट्रो येथील आहे.
हे जे भक्त लोक आपल्याला चालताना दिसत आहेत ते अलिपिरी टू तिरुमला चालत जात आहेत. चालत गेल्यानंतर तुम्हाला दिव्य दर्शन टोकन मिळते. म्हणून ज्यांच्याकडे स्पेशल एंट्री दर्शन टोकन नाही ते भक्त लोक चालत येतात व त्यांना वाटेमध्ये दिव्य दर्शन टोकन मिळते. त्यानुसार त्यांचे दर्शन हे लवकर होते. जर तुमच्याकडे स्पेशल एंट्री दर्शन टोकन नसेल तर तुम्हीही चालत येऊ शकता आणि दिव्य दर्शन टोकन घेऊ शकता. हे तुम्हाला श्रीवारी मेठूच्या इथे मिळून जाईल. हा पॉइंट आहे अंजनेय स्वामी टेम्पलचा. वाटेमध्ये तुम्हाला खूप सारे ॲनिमल्स दिसतात. मी आता तुम्हाला तिरुमला मधील 6 ठिकाणे कोणती हे दाखवतो. प्रत्येक बस स्टँडवरती तुम्हाला असा बोर्ड दिसून जाईल. बसचे तिकीट आहे फक्त 120 रुपये. सर्वात पहिल्यांदा मी श्रीवारी पादालो येथे जाणार आहे. येथे व्यंकटेश्वर स्वामी यांच्या पादुका आहेत. येथून तुम्ही तिरुपती मंदिर सुद्धा बघू शकता. दुसरं आहे शिलातोरणम. येथे अशी तुम्हाला एक कमान दिसून येते. याची उत्पत्ती 2500 वर्षापूर्वी भगवान शेषनागापासून याची उत्पत्ती झाली आहे म्हणून येथे 7 पर्वत बघायला मिळतात. 3 नंबर आहे चक्रतीर्थम. येथे श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे सुदर्शन चक्र पडले होते म्हणून येथे चक्रतीर्थम असे म्हणतात. 4 नंबरला मी वेणुगोपाल टेम्पल इथे आलो आहे. हा स्पॉट आहे आकाशगंगा. येथील पाणी रोज तिरुपती मंदिरामध्ये जाते. आता आपण पापविनाशम इथे आलो आहे. इथे तुम्ही जर आंघोळ केला तर तुमची सर्व पापे धुवून जातात असे म्हणले जाते. येथे श्री गंगादेवीचे मंदिर सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आता मी जपाली येथे आलो आहे. याला श्री जपाली हनुमान मंदिरम असे सुद्धा म्हणतात. याच्या समोर एक कुंड सुद्धा आहे. येथे श्री मारुतीची मूर्ती आहे. याच्या समोरच एक कुंड सुद्धा आहे. हे मंदिर पूर्ण जंगलामध्ये आहे त्यामुळे इथे नक्की व्हिजिट द्या. याचा सोनेरी कळस खूपच आकर्षित करतो. हा आहे मंदिर परिसर. आता आपले 6 स्पॉट फिरून झाले आहेत. आता मी रात्री पद्मावती अम्मावरी टेम्पलला चाललो आहे. तिरुपती रेल्वे स्टेशन पासून श्री पद्मावती अम्मावरी टेम्पलचे अंतर 5.5 किलोमीटरचे आहे. येथे जाण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटे लागतात. आपण आता मंदिराच्या बाहेर पोहोचलो आहे. बघू शकता तुम्हाला आता श्री व्यंकटेश्वर स्वामी यांची स्टोरी सांगतो. श्री व्यंकटेश्वर स्वामी यांनी आकाशराज यांना उपशाप दिला होता. पुढील जन्मी तुझा जन्म आकाशराज म्हणून होईल. तुझी पुत्री पद्मावती हिच्याशी मी विवाह करून या ठिकाणी लक्ष्मीसह वास करेन. सगळ्या भक्तांचा उद्धार करेन असा उपशाप दिला. त्यानंतर डोक्याला झालेली जखम भगवंत फिरत फिरत वरक्षेत्री आले. द्वापर युगामध्ये श्रीकृष्णांची आई म्हणजेच की श्री व्यंकटेश्वरांची आई यशोदामाई यांची इच्छा होती की भगवंतांचा विवाह बघावा. म्हणून यशोदामाई बकुळादेवीच्या श्रीवेशात या पर्वतावरती आल्या. यशोदामाई म्हणजेच बकुळादेवी आणि श्रीकृष्ण म्हणजेच श्रीनिवास या पर्वतावरती राहू लागले. आता पुढील स्टोरी थोड्या वेळाने पाहू. पद्मावती मंदिराच्या दारामध्ये आम्ही शुगर कॅन ज्यूस घेतला होता. इथे आम्ही पाहिले की इथे डॉगिंगची सुद्धा पूजा होते. आता आम्ही डिनरसाठी आलो होतो. हॉटेल तुम्ही बघू शकता. आम्ही येथे आंबोळी ऑर्डर केली होती. इथे तुम्हाला आंबोळी ही केळीच्या पानावरती मिळते. ही आहे आंबोळी. हे आहे तिखट चटणी. ही आहे खोबऱ्याची चटणी. सकाळी परत मी मंदिरामध्ये आलो होतो. आता तुम्हाला उरलेली स्टोरी सांगतो. आता तिरुमलचा चोर राजा म्हणजेच आकाशराज याची मुलगी पद्मावती ही आता विवाहयोग्य झाली होती. एकीकडे सीतामाता श्रीरामांना म्हणू लागल्या की वेदवती हिने तुमच्यासाठी फार तपस्या केली आहे. त्या खातीर तुम्ही हिच्याशी देखील विवाह करा. तेव्हा भगवंत म्हणाले, या अवतारात मी एक पत्नी व्रत धारण केले आहे.
जेव्हा मी कलियुगात श्रीनिवास म्हणून अवतरित होईन तेव्हा मी वेदवतीशी म्हणजे पद्मावतीशी विवाह करेन. जेव्हा पद्मावतीचे श्रीनिवासांचा विवाह ठरला तेव्हा भगवंतांकडे धन नव्हते, म्हणून भगवंतांनी या विवाहाला कुबेराकडून कर्ज घेतले होते. या विवाहाला कोल्हापूरवरून करवीर नगरी श्री महालक्ष्मी करवीर निवासी आली होती. सर्व देवी देवतांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. भगवंतांनी कुबेराकडून घेतलेले कर्ज त्यांचे भक्त लोक आजही फेडतात. तिरुमलाला जाऊन भक्त लोक सोनार्पण करतात. पद्मावती महालक्ष्मी देवी सोबत असणारे बालाजी भक्तांच्या इच्छा पूर्ण करताच उदार देखील आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. मी आता तुम्हाला पद्म सरोवर दाखवतो. हा पद्मावती टेम्पलच्या करेक्ट समोरच आहे. मी आता कपिलेश्वर मंदिर येथे चाललो आहे. येथे शिवजीचं मंदिर आहे. तुम्हाला आतमधील कुंड सुद्धा दाखवतो. चला तर मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करू. हा कुंड आहे, याला कपिला तीर्थम असे म्हणतात. येथे छोटी मोठी मंदिरे सुद्धा आहेत. हा खूप थंडगार परिसर बघण्यासाठी खूप आकर्षदायक आहे. हे आहे कपिला तीर्थम. तिरुपती बालाजी दर्शन व्हिडिओ इथे आपण एंड करूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.